श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकील त्यावर श्री स्वामी समर्थ नक्कीच आनंदाचा वर्षाव करतील. तुमच्या घरी ती आनंदाची बातमी देतील. स्वामींचा आशीर्वाद प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत राहील. या अद्भुत चमत्कारिक संदेशासाठी स्वामींनी तुमची निवड केली आहे. तेव्हाच हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामींची इच्छा आहे. आज जो कोणी मन शांत ठेवून एकाग्र चित्ताने शेवटपर्यंत हा स्वामी संदेश ऐकेल त्यावर स्वामींची कृपा निरंतर राहील. त्यांच्या सर्व चांगल्या मनोकामना स्वामी पूर्ण करतील. त्यांच्या घरात तो आनंद ते ऐश्वर्य नक्कीच पाठवतील. हीच स्वामीचरणी प्रार्थना. देवांची इच्छा आहे की हा मौल्यवान संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा. तुमचे सर्वात मोठे जे काही इच्छिलेले आहे ते तुम्हाला पुढील काळातच प्राप्त होणार आहे. पुढील काळ तुमच्यासाठी खूप सुख, समृद्धी आणि आनंददायक ठरणार आहे. देवांनी तुमच्यासाठी खूप काही नियोजन असे केले आहे जे पुढील काळात तुमच्यासाठी खूप भरभराटीचे आणि आनंदाचे क्षण आणणारे ठरणार आहे. तुमच्यासाठी देव त्या प्रगतीच्या दिशा उघडणार आहेत ज्यावर तुम्ही एकदा जरी प्रयत्न केलात तर ते भरघोस यश तुमच्या दिशेने येणार आहे. देवांची इच्छा आहे की बाळा, तू ते कार्य करावे ज्यासाठी तू माझ्याकडे प्रार्थना करत आहेस, कारण मी तुला त्यात भरघोस यश देऊ इच्छितो. तू पुढे चालत राहा. त्या कार्यात तुला यशाची प्राप्ती होणार आहे. तुझं मन आनंदी ठेव आणि पुढे चालत राहा. देव तुम्हाला या संदेशाद्वारा, या मार्गदर्शनाद्वारा सांगू इच्छितात की बाळा, तुझे जीवन पुढील स्तरावर जाण्यासाठी आता सज्ज आहे. तेव्हा तुझ्या मनातील त्या सर्व काही इच्छा पूर्ण होणार आहे. तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. तेव्हा तुमच्यासाठी ते सुख, ती समृद्धी, ते आनंद, ते ऐश्वर्य फुलून येणार आहे. आता तुम्ही निश्चिंत व्हावे, काळजीमुक्त असावे, आपल्या कार्यात मन लावावे. तुम्ही आता योग्य दिशेकडे वळला आहात. देवांनी तुमचा मार्ग स्वतः बदलला आहे. आता तुम्ही त्या मार्गाकडे वळवला आहात जिथे तुमच्यासाठी ती समृद्धी, ते आनंद आणि ते विलक्षण काहीतरी तुमच्यासाठी मार्गात देवांनी ठेवले आहे. तुम्ही पुढे जावे आणि ते सर्व काही आपल्याकडे प्राप्त करावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, बाळा, पुढे जाताना घाबरू नकोस, कुठलीही चिंता मनात करत बसू नकोस, कारण तुझा देव प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत आहे. तेव्हा माझी साथ तुला प्रत्येक क्षणाला आहे. तेव्हा चिंता करणे थांबव. देवांची इच्छा आहे की देवांनी जे द्वार तुमच्यासाठी समृद्धीसाठी ठरवले आहे त्यावर तुम्ही ठोठावत राहा. तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. देव तुमच्यासाठी ते द्वार नक्कीच उघडतील, पण ते तुमच्या प्रयत्नांनी. देव म्हणतात, बाळा, प्रयत्न करायला चुकू नको, कारण त्यामागे तुझी समृद्धी लपलेली आहे. तुझ्यासाठी ते सौख्य लपलेले आहे. तुझ्यासाठी ती भरभराट ठेवली आहे. तेव्हा तू पुढे जा आणि ते द्वार ठोठाव. तुझ्या केलेल्या प्रयत्नांनी आणि माझ्या दैदिप्यमान आशीर्वादांनी तुझ्यासाठी ते द्वार उघडण्यात येणार आहे. तेव्हा काळजी करणे या क्षणापासून थांबव. मनात जर
काही असे प्रश्न असतील की जे तुला खूप काही कठीण वाटत आहेत, ते स्वामींच्या चरणावर ठेवून मुक्त हो आणि मग बघ तुझ्यासाठी काय चमत्कार व्हायला लागतात. तुम्ही केलेली नामस्मरणाची प्रार्थना देवानी ऐकली आहे. देवानी ती स्वीकार केली आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ फळ घेऊन आलेला दिवस आहे. हा संदेश तुम्ही ऐकत आहात. देवांची निरंतर कृपा तुमच्यावर आहे हे तुम्ही जाणता. खूप काही चिन्हे, खूप काही संकेत तुम्हाला या संदेशातून देण्यात येत आहे. बाळा, तुझे आरोग्य उत्तम होणार आहे. जो कोणी प्रार्थनापूर्वक माझ्याकडे आज त्या स्वास्थ्यासाठी, त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थनापूर्वक माझ्याकडे जे काही मागत आहे, त्याच्या आरोग्याच्या त्या समस्या काही काळातच नष्ट होताना तो पाहणार आहे. माझा आशीर्वाद मी त्याच्या आरोग्यासाठी देऊ इच्छितो. पुढील काळात आज जो तुम्हाला त्रास होत आहे तो होणार नाही. निश्चिंतता ठेवा. विश्वासाने नामस्मरण करत राहा. तुमचा विश्वास तुम्हाला त्या जागी न्यायला तयार आहे जिथे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्ही देवांवर संपूर्णपणे विश्वास करून तुमच्या मनातील इच्छा देवांसमोर प्रगट करू शकता, कारण देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहेत. देवाची आज्ञा आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा. तुझ्या त्याही प्रश्नाचे उत्तर तुला यातूनच प्राप्त होणार आहे. देव सांगतात, तू त्या नात्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहेस. खूप काही संघर्षापासून तुला मुक्तता हवी आहे. तो काळ लवकरच येणार आहे. तुझ्यासाठी आता आनंदाचा काळ जवळच आहे. तुम्ही त्या कर्जातून, त्या गरिबीतून, त्या भयंकर दुःखातून बाहेर येणार आहात, कारण माझा आशीर्वाद तुमच्या त्या गरिबीला, तुमच्या त्या कर्जाला आणि तुमच्या भयंकर दुःखाला जाळून टाकण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. बाळा, मी तुझा देव आहे. तुझ्यावर भरभरून प्रेम करू इच्छितो आणि तुझ्यासाठी तेच देतो जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे. आता काळजी करणे, चिंता करणे थांबव बरं, कारण माझा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. मी तुझ्यासाठी एक चमत्कार करणार आहे. उद्या सकाळी जेव्हा तू उठशील, तुझ्यासाठी तो चमत्कार होणार आहे. कुणासाठी तो 48 तासात होणार आहे, कुणासाठी तो एका हप्त्यात होणार आहे. बाळा, मी तुझा देव आहे. मी तुझ्यावर भरभरून प्रेम करू इच्छितो आणि तुला ते आनंददायी खूप काही देऊ इच्छितो. त्यासाठी तू सज्ज असावी अशी माझी इच्छा आहे. तुझ्या स्वप्नातील ते सर्व काही कल्पनापूर्वक केलेले मी पुढील काळात पूर्ण करून देईल. विश्वासाने पुढे या. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर जर तुझा भरोसा आहे तर तुझ्यासाठी ते अशक्यही शक्य होताना तू पाहू शकशील. बाळा, आम्ही जेव्हाही तुम्ही केलेल्या इच्छांना परिपूर्ण करतो तेव्हा आम्ही बाळावर खूप प्रेम आणि आनंदाचा वर्षाव करू इच्छितो. जेव्हा बाळ योग्य दिशेने आपले कर्म करत पुढे जाते तेव्हा माझा आशीर्वाद सतत त्याच्या पाठीशी असतो. जेव्हा तुम्ही आम्हाला हाका मारता, नामस्मरण करता आणि विश्वासपूर्वक ते कर्म करता तेव्हा तुमच्यासाठी अशक्य ही शक्य व्हायला लागते. देव म्हणतात, बाळा, मनाला ती शांतता मिळू दे, कारण मी तुझ्यासाठी
शांततेचा आशीर्वाद पाठवत आहे. मनाला नेहमी प्रसन्न ठेव, आनंदी ठेव. छोट्या छोट्या गोष्टीत तुझ्यासाठी आनंद मी देत आहे. तुझ्या मुखावर तो आनंद, ते स्मित हास्य मी पाहू इच्छितो. त्यासाठी तुझे ते नाते आणि त्या नात्यातून तो घट्टपणा आणि ते सुसंवाद मी तुझ्यासाठी देऊ इच्छितो. मला जाणीव आहे की तुम्ही त्या प्रेमात आनंद प्राप्त करता, तेव्हा मी ते तुझ्याकडे देऊ इच्छितो. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तू मनाला शांत ठेवशील तेव्हा तुझे अनेक प्रश्न असेच सहजच समाप्त होतील. कारण माझा आशीर्वाद तुझ्या मनाला प्राप्त होऊन तुझे मन अगदी शांत होईल. विश्वास ठेव बाळा. देवांच्या वचनावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवून पुढे चालाल तेव्हा तुमच्यासाठी तेही घडायला लागेल, जे काही तुम्हाला आज अशक्य वाटत आहे. देव म्हणतात, तू कार्य करत जा, पुढचा विचार करत थांबू नकोस. अडचणी येणार नाहीत. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या सदैव पाठीशी उभा आहे. तुम्ही जो रस्ता धरला आहे, जो मार्ग धरला आहे, त्या मार्गावरील अडचणी मी देवदूतांकडून नष्ट केल्या आहेत. आता त्या मार्गावर तुम्हाला अडचणी प्राप्त होणार नाही. तुझ्यासाठी तो मार्ग सुखकर होणार आहे. तेव्हा निश्चिंत मनाने त्यावर चालण्यासाठी पहिले पाऊल टाक. बाळा, मी तुझ्या सोबत आहे, निरंतर राहील. देव म्हणतात, बाळा, तू ज्यांच्याशी संबंध ठेवतोस त्यांच्याशी नेहमीच चांगला वाग. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तू तुझा स्वभाव नेहमीच चांगला ठेव. जर तू आपल्या कृतीत चांगलेपणा ठेवलास तर तुझ्यासोबत कोणतेही नुकसान होणार नाही. कोणीही तुला दगा देणार नाही. आपले अंतर्मन नेहमीच दुसऱ्यांसाठी स्वच्छ ठेव. त्यात नेहमीच दया भाव ठेव. जर तू दयाभावाने पुढे चालशील तर तुझ्यासाठी देवांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. देव म्हणतात, माझ्या आशीर्वादापासून तुला कोणीही वंचित ठेवू शकत नाही. ते तुझ्या जवळून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुझ्यातून ते कोणीही काढून घेऊ शकत नाही. कारण तो आशीर्वाद फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे. तुझ्या चांगल्या कर्माद्वारे तो तू प्राप्त केला आहेस. तू तुझ्या नामस्मरणाने आणि आमच्या भक्तीने तो प्राप्त केला आहेस. तेव्हा त्यावर कुणीही दावा करू शकत नाही. त्या आशीर्वादाने तुझे जीवन परिपूर्ण आनंदित होणार आहे. जो आनंदाची कल्पना तुम्ही करत आहात तो आनंद तुमच्याकडे देव पाठवू इच्छितात. देवांचा चमत्कार आणि देवांचा आशीर्वाद तुमच्यासाठी घडणार आहे. तेव्हा तुम्ही सज्ज असावे, तो घेण्यासाठी तत्पर असावे, अशी देवाची तुम्हाला आज्ञा आहे. देव तुम्हाला आज खूप काही मौल्यवान मार्गदर्शन करत आहेत. तेव्हा जो कोणी हा दिव्य संदेश ऐकत आहेत, दैवी संदेश ऐकत आहेत, त्यावर देवांची निरंतर कृपा आहे. देवांनी तुमची निवड स्वतः या संदेशासाठी केली आहे. तुमची सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. देवांनी तुम्हाला या संदेशाद्वारा खूप काही संकेत दिले आहे. ते तुम्ही मनात धारण करावे आणि पुढे चालावे. देव म्हणतात, बाळा, जर तू माणुसकीने आणि प्रेमाने या जगात वावरशील तर तुला कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण मीही तुझ्याकडे तेच लोक पाठवील जे तुझ्यासाठी सुखकर ठरणार आहेत, जे काही तुझ्यासाठी हितासाठी कार्य करणार आहेत. बाळा, जर कुणी तुझ्याकडे मदत मागायला आले तर त्यांना रिक्त हस्ते पाठवू नको. जे काही तुझ्याकडनं होईल ते तू पूर्ण कर.
देवांचा तुम्ही दैदिप्यमान आशीर्वाद प्राप्त करत आहात. देव म्हणतात, बाळा, या जगात जगत असताना माणुसकी आणि चांगला स्वभाव कधीही सोडू नको. इतरांना प्रेम वाट, कारण या निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जे वाटाल ते दुपटीने तुमच्याकडे परत मिळणार आहे. देव तुमच्यासाठी प्रत्येक क्षणाला तो आनंद द्यायला तयार आहेत. तुम्ही तो घेण्यासाठी, स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात. देव म्हणतात, बाळा, जर तू चांगले कर्म केलेस तर तुला तो कठीण प्रसंग प्राप्त होणार नाही. त्या काळोखात मी तुला जाऊ देणार नाही. माझा दिव्य आशीर्वाद आणि चमत्कार तुला त्या काळोखापासून नेहमीच लांब ठेवेल आणि माझा प्रकाश तुला प्राप्त होईल. तुझे जीवन सुखकर आणि आनंदी होईल. जेव्हा तू विश्वासाने पुढे चालशील आणि जेव्हा तू इच्छेने नामस्मरण करशील, तेव्हा तुझ्यासाठी ते अशक्यही शक्य व्हायला लागेल. देव म्हणतात, माणुसकी विसरू नकोस, कारण जेव्हा तुम्ही एखाद्याची मदत निस्वार्थ भावनेने करता, ते कर्म तुमचे कधीही विफल होत नाही. मी तुझ्या सोबत राहून ते तुझ्याकडून करवून घेत असतो. देव म्हणतात, जो कोणी प्रेमपूर्वक आम्हाला हाका मारतो, आम्ही त्याच्या जवळपास निरंतर राहतो. जेव्हा तुम्ही श्रद्धेने, भावनेने नामस्मरण करता, तेव्हा आम्ही तुमच्या जवळपास राहून तुमचे संरक्षण करत असतो. तेव्हा कोणत्याही कारणाने घाबरून जाऊ नका. जर कोणत्या गोष्टीला उशीर लागत असेल तर ते कार्य योग्य वेळेवर होणार आहे. यात निशंक राहा, कारण योग्य वेळ आली की देव तुम्हाला ते चमत्कार देणार आहेत, ते आशीर्वाद देणार आहेत. विश्वास ठेवा. जो कोणी हा संदेश इथपर्यंत ऐकत आहेत, त्यांच्या जीवनात श्री स्वामी समर्थ ते चमत्कार घडवून आणतील, त्यात शंका घेऊ नका. त्यांच्यावर ती कृपा निरंतर राहील ज्यासाठी ते प्रार्थना करत आहेत. देव म्हणतात, जर तू माझी प्रार्थना त्या कार्यासाठी करत आहेस तर विश्वास ठेव, तुझे ते कार्य लवकरच संपन्न होणार आहे. या क्षणाला जो कोणी प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहेत, त्यांच्या घरात ती सुख, समृद्धी ते ऐश्वर्य श्री स्वामी समर्थ नक्कीच देवोत. त्यांच्याकडे ते खूप काही आनंद, भरभराट लवकरच येवो. हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.